गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथे मी प्रफुल्लला सकाळी सकाळी काम लावलेलं, कारण माझी तब्येत जरा खराब होती. अजूनही तब्येत खराब आहे. हा व्हिडिओ आहे शनिवारचा, पण मी आता सोमवारी पण हे करते, तरी पण माझी तब्येत खराबच आहे. तर जाऊ दे. तर सकाळी 10 वाजता मी प्रफुल्लला बोललेली की मला ना काल 20 बॉटलच्या ऑर्डर आल्या आहेत, 20 शॅम्पू बॉटलच्या. तर जरा प्लीज माझ्यासाठी पॅक करतोस का? तर तो सकाळी सकाळी 10 वाजता बसला पॅक करायला. तर हा माझा होममेड शॅम्पू आहे आणि सगळे हर्ब्स मी यामध्ये वापरते. अगदी घरात 2 ते 3 दिवस लागतात मला हा शॅम्पू बनवायला. तर मी हा शॅम्पू बनवलेला आहे आणि मला 20 बॉटलची ऑर्डर आलेली. तर प्रफुल्ल मला मदत करत होता की ठीक आहे, मी भरतो शॅम्पू. तर हे पहा, प्रफुल्ल शॅम्पूच्या बॉटल भरत होता आणि त्याने अजूनही बॉटल भरून ठेवल्या. तो बोलतो एकत्र सगळ्या भरून ठेवतो म्हणजे तुला त्रास नाही होणार नंतर पण. तर हा माझा असा मस्त असा घट्टसर शॅम्पू आहे, जो हेअरफॉलसाठी, डॅन्ड्रफसाठी उपयोगी पडतो. तुमचा हेअरफॉल थांबला की हेअर ग्रोथसुद्धा वाढते, न्यू ग्रोथ यायला या शॅम्पूने मदत होते. आणि हा गेले मी 1.5 वर्ष मी शॅम्पू बनवते आहे घरी आणि सेल करते आहे, फॉरेस्ट फ्लो नावाने. तर इथे प्रफुल्लने शॅम्पू भरला आणि त्यानंतर त्याने त्याला कॅप पण केलं. अगदी खूप जोरात त्याला कॅप करावं लागतं, कारण हे कॅप करायला ना खूप प्रेशर द्यावं लागतं, कारण यामध्ये हवा कुठूनही जाऊ नये आणि हा शॅम्पू फ्रेश राहावा म्हणून आम्हाला बॉटल पण तशाच चूज कराव्या लागतात की ज्या कुठनंही लीक झालेलं नाही पाहिजे. आणि हे लिक्विड असल्यामुळे कधी आम्ही कुरिअरने बाहेर पाठवतो तर लीक होतील ही भीती असते. त्यामुळे बॉटल पण आमच्या अशाच आहेत की ज्या कुठेही लीक झाल्या नाही पाहिजेत. तर त्यानंतर प्रफुल्ल इकडे ह्याला लेबलिंग करत होता. तर हा माझा हे माझं ब्रँड आहे, फॉरेस्ट फ्लो नावाचं. तर हे पहा, तो त्याला प्रत्येकाला लेबल लावत होता. तर तुम्हाला मी माझा ब्रँड दाखवते आणि तुम्हाला जर हा चेक करायचा असेल तर तुम्ही इन्स्टावरती पण जाऊ शकता. फॉरेस्ट फ्लो नावानेच माझं इन्स्टा अकाउंटसुद्धा आहे. आणि हा माझा हर्बल होममेड, अरे यार ह्याने बघा काय केलं, ऑइल लावलं. ॲक्च्युली हा शॅम्पूचा लेबल आहे आणि मी पण आता बघते, त्यानेही बघितलं नसेल तर चुकून त्याने ऑइलचं लेबल लावलं एखाद दुसऱ्याला. पण हा आहे शॅम्पू. तर ठीक आहे, जाऊ दे, मी ते चेंज करायला लावते त्याला नंतर. तर त्यानंतर मी नाश्ता केलं. 12 वाजलेले मला नाश्ता करायला आणि सकाळपासून त्याला क्लासला पाठवलेलं आणि नंतर येऊन मी नाश्ता केला आणि माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी नाश्ता करून गोळी घेऊन झोपली. कारण नंतर 5-1 वाजता मला क्लायंट होते. तर एक क्लायंट होती हेअरकटसाठी. छोटी मुलगी होती अगदी 8वीतली. तिला बटरफ्लाय हेअरकट हवा होता, तर मी तो तिला देत होती, हेअरकट करत होती. थोडं औषध घेऊन मी झोपलेली, कारण मला पुन्हा क्लायंटसाठी उभंच राहायचं होतं म्हणून. त्यानंतर दुसरी माझी क्लायंट होती, तिचे फेशियल वॅक्सिंग, आयब्रोज एवढं सगळं होतं, ते मी करत होती. आजसाठी एवढंच. प्लीज तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन चेक करू शकता, फॉरेस्ट फ्लो नावाने. तर आणि ह्याने लेबलिंग चुकीचं लावलं ते मी आत्ता बघितलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बाय.